नमस्कार. आज आपल्या श्रोत्यांनी आपल्याला भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेवरचे काही स्रोत दिले आहेत. म्हणजे भारतात हजारो वर्षांपासून इतिहास कसा लिहिला गेला याचीही एक कहाणी आहे. हो. आपण अगदी प्राचीन काळातल्या दगडांवरच्या कोरीव लेखांपासून ते आजच्या काळातल्या वेगवेगळ्या वैचारिक दृष्टिकोनांपर्यंतचा प्रवास करणार आहोत. आणि हा विषय वाटतो त्यापेक्षा खूप जास्त रंजक आहे खरं तर. हो. कारण इतिहास कसा लिहिला जातो हे आपल्याला त्या काळाबद्दल इतिहासा इतकंच सांगून जातं. म्हणजे इतिहास लिहिणाऱ्याचा दृष्टिकोन काय होता, तेव्हाच्या समाजाला काय महत्वाचं वाटत होतं, हे सगळं त्यात दडलेलं असतं. बरोबर आहे. चला तर मग अगदी सुरुवातीपासून पाहूया. म्हणजे अक्षर वगैरे येण्या आधीपासून. तेव्हा तर सगळा इतिहास तोंडी परंपरेने जपला जायचा, नाही का? अगदी. कथा, गाणी, पोवाडे यातून. आणि त्यामुळे तो प्रत्येक पिढीसोबत थोडा बदलतही गेला असेल. नक्कीच. खरी क्रांती तेव्हा झाली जेव्हा गोष्टी लिहून ठेवल्या जाऊ लागल्या. आपल्याला हडप्पा संस्कृतीत लिपी सापडते, पण सम्राट अशोकाचे शिलालेख इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातले. अच्छा. हे म्हणजे भारताच्या इतिहासाचे पहिले स्पष्ट आणि वाचता येण्याजोगे दस्तवेज आहेत. मोठमोठ्या शिलांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले हे आदेश आजही आपल्याला त्या काळाची थेट माहिती देतात. थांबा, म्हणजे आपण 2000 वर्षापूर्वीच्या सरकारचे सार्वजनिक सूचना फलक वाचतोय असं म्हणायला हरकत नाही. हा, बरोबर. पण त्यात फक्त राजाचे आदेशच आहेत की अजून काय मिळतं आपल्याला? नाही, त्यात खूप काही आहे. राजाचा काळ, त्याची शासन पद्धती, राज्याचा विस्तार. इतकंच नाही तर त्या काळातली समाजव्यवस्था कशी होती हेही कळतं. आणि काही ठिकाणी तर हवामान आणि दुष्काळासारख्या गोष्टींचेही उल्लेख आहेत. दुष्काळ म्हणजे त्या काळातल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दलही काही माहिती मिळते का? अगदी. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सोहोगावडा ताम्रपट. उत्तर प्रदेशात गोरखपूर जवळ सापडलाय. अच्छा. तो मौर्य काळातलाच आहे. त्यावर ब्राह्मी लिपीत कोरलंय की दुष्काळाच्या काळात सरकारी कोठारांमधलं धान्य जपून वापरावं. कमाल आहे. म्हणजे 2000 वर्षांपूर्वी सरकार दुष्काळ निवारणासाठी सार्वजनिक सूचना जारी करत होतं याचे आपल्याकडे प्रत्यक्ष पुरावे आहेत. हो ना? हे तर खूपच आधुनिक वाटतंय. बरोबर. हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे. आपण प्राचीन राजांना फक्त योद्धे म्हणून पाहतो, पण हा छोटासा ताम्रपट दाखवतो की तेव्हा एक सुसज्ज शासन प्रणाली होती जी लोकांच्या कल्याणाचा विचार करत होती. बरोबर. साधन संपत्तीच्या व्यवस्थापनाचा विचार करत होती. अगदी. ठीक आहे. म्हणजे दगडावरचे आणि तांब्याच्या पत्र्यावरचे लेख झाले. पण मग पुस्तकं, ग्रंथ या स्वरूपात इतिहास कधी लिहायला जाऊ लागला? तोही प्रवाह सोबतच सुरू होता. रामायण, महाभारत, पुराणं. जैन आणि बौद्ध साहित्य पण असेल ना? हो, नक्कीच. या सगळ्यामधून आपल्याला इतिहासाचे धागेदोरे मिळतात. पण एक ग्रंथ असा आहे जो खऱ्या अर्थाने ऐतिहासिक चरित्र वाटतो. तो म्हणजे 7व्या शतकात बाणभट्टाने लिहिलेला हर्षचरित. अच्छा, राजा हर्षवर्धनाचं चरित्र. पण ते फक्त राजाची स्तुती करणारं काव्य नसेल का? म्हणजे दरबार कवींनी लिहिलेलं असतं तसं? नाही, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. बाणभट्टाने त्यात फक्त राजाचं गुणगान केलेलं नाही. त्याने तत्कालीन समाज, अर्थव्यवस्था, राजकारण, लोकांचे रीतिरिवाज या सगळ्याचं इतकं तपशीलवार आणि खरंखुरं वर्णन केलंय की तो ग्रंथ इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं साधन बनतो. म्हणजे प्राचीन काळात इतिहास म्हणजे कोरीव लेख आणि महाकाव्यांमध्ये विखुरलेले एक पुरावे गोळा करण्यासारखं होतं. मग असं कधी झालं की कुणीतरी बसून आज आपण ज्याला इतिहासाचं पुस्तक म्हणू तसं काहीतरी लिहिलं? उत्तम प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं मध्ययुगात. 12व्या शतकात कल्हाणाने राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला. काश्मीरचा इतिहास, बरोबर? बरोबर. हा काश्मीरचा इतिहास आहे आणि तो आधुनिक इतिहास लेखनाच्या खूप जवळ जाणारा मानला जातो. तो आधुनिक का वाटतो? म्हणजे त्यात काय वेगळं आहे असं? त्याची पद्धत. कल्हाणाने स्वतःच लिहून ठेवलंय की त्याने हा ग्रंथ लिहिताना फक्त ऐकीव गोष्टींवर अवलंबून न राहता अनेक साधनांचा अभ्यास केला. अच्छा. त्याने जुनी नाणी तपासली, प्राचीन वास्तूंचे अवशेष पाहिले, जुने कोरीव लेख वाचले. म्हणजे त्याने अक्षरशः संशोधन करून पुरावे तपासून मगच इतिहास लिहिला. अरे वा. ही चिकित्सक वृत्ती त्याला आधुनिक इतिहासकारांसारखं बनवते. वा. म्हणजे फॅक्ट चेकिंगची परंपरा तेव्हापासून आहे. मग मध्ययुगात मुस्लिम राज्यकर्ते भारतात आले, त्यांच्यासोबत इतिहास लिहिण्याची काही वेगळी पद्धत आली का? हो, नक्कीच. त्यांच्यासोबत अरबी आणि फारसी इतिहास लेखनाची एक मोठी परंपरा आली. त्यांच्या दरबारात इतिहासकार असायचे जे राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवत. यात जियाउद्दीन बर्नी नावाचा एक इतिहासकार होता.
ज्याचा विचार त्या काळाच्या मानाने खूपच पुढचा होता. राजा कुठे चुकला, त्याची धोरणं कशी फसली हे पण सांगितलं पाहिजे. अच्छा. इतकंच नाही तर त्या काळातले विद्वान, संत, साहित्यिक यांचा लोकांवर काय प्रभाव होता हेही इतिहासात यायला हवं. म्हणजे त्याने इतिहासाची व्याप्ती फक्त राजा महाराजांपुरती मर्यादित ठेवली नाही. म्हणजे दरबारात बसून राजावर टीका करण्याचं धाडस? मग मुघल काळात तर ही परंपरा अजूनच वाढली असणार. अकबराविषयी तर खूप लिहिलं गेलंय. हो, अकबराच्या दरबारात अबुल फजल होता, ज्याने अकबरनामा लिहिला. त्याने तर माहिती गोळा करण्याची एक पद्धतच तयार केली होती. म्हणजे एक सिस्टम होती प्रॉपर. अगदी. सरकारी कागदपत्रांची तपासणी करणे, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेणे आणि मग त्या सगळ्या माहितीची विश्वासार्हता तपासूनच लिहिणे, यावर त्याचा भर होता. पण तो तर अकबरासाठीच काम करत होता ना? मग तो किती निष्पक्षपातीपणे लिहू शकला असेल? राजाला आवडणार नाही असं काही लिहिण्याची सोय होती था? हा मुद्दा महत्वाचा आहे. पण अबुल फजलने ज्या पद्धतीने पुरावे गोळा केले आणि मांडले, ती पद्धत वस्तुनिष्ठ मानली जाते. दुसरीकडे बाबर. बरोबर, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर आहे, ज्याने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय, तुजुक ए बाबरी. त्यात फक्त युद्धांची वर्णनं नाहीत. तो ज्या प्रदेशातून गेला तिथली शहरं, तिथली फळं, फुलं, प्राणी, लोकांचे व्यवहार यांचं इतकं सूक्ष्म निरीक्षण त्याने नोंदवलंय की वाचून थक्क व्हायला होतं. आपण मोठ्या साम्राज्यांबद्दल बोललो, पण महाराष्ट्रासारख्या प्रादेशिक पातळीवर इतिहास कसा लिहिला जात होता? त्यासाठी आपल्याकडे बखर हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. हो, बखरी. बखरी म्हणजे शौर्यकथा, लढायांची वर्णनं आणि महत्वाच्या व्यक्तींची चरित्र. जसं की कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर. त्यातून शिवाजी महाराजांबद्दल खूप माहिती मिळते. अगदी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची इतकी सविस्तर माहिती मिळते. मग भाऊसाहेबांची बखर आहे, जी पानिपतच्या लढाईचं वर्णन करते. बखरींमधून आपल्याला केवळ घटना कळत नाहीत, तर त्या काळातील लोकांची मानसिकता कशी होती हेही समजतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे इतिहास लिहिण्याच्या इतक्या वेगवेगळ्या परंपरा होत्या. मग ब्रिटिश आले आणि त्यांनी फक्त राज्यच नाही केलं, तर त्यांनी भारताचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्नही केला. हो, आणि इथून गोष्टी खूप बदलल्या, नाही का? खूप जास्त. ब्रिटिशांनी भारताचा इतिहास पद्धतशीरपणे लिहायला सुरुवात केली. अलेक्झांडर कनिंगहॅम सारख्या लोकांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली, उत्खनन केलं. आणि त्यामुळेच हडप्पा संस्कृतीसारखे मोठे शोध लागले. हे त्यांचं योगदान आहेच. नक्कीच. पण यामागे एक छुपा हेतू होता असं म्हटलं जातं, ज्याला वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतात. हे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी भारताचा इतिहास अशा दृष्टिकोनातून लिहिला ज्यामुळे त्यांचं भारतावर राज्य करणं योग्य ठरेल. अच्छा. जेम्स मिल किंवा ग्रँड डफ सारख्या इतिहासकारांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की भारतीय संस्कृती मागासलेली आहे, भारतीय लोक स्वतःवर राज्य करू शकत नाहीत आणि ब्रिटिश येथे आल्यामुळेच भारताचा उद्धार होतोय. मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या ग्रँड डफच्या लेखनातही हाच सूर दिसतो असं म्हणतात. बरोबर. अर्थातच भारतीय विद्वानांनी हे गप्प बसून ऐकून घेतलं नसेल. याची प्रतिक्रिया काय होती? याची तीव्र प्रतिक्रिया म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. विष्णू शास्त्री चिपळूणकरांसारख्या विचारवंतांपासून प्रेरणा घेऊन भारतीय इतिहासकारांनी भारताच्या गौरवशाली भूतकाळाबद्दल लिहायला सुरुवात केली, ज्याचा मुख्य उद्देश भारतीयांमध्ये स्वाभिमान जागृत करणं हा होता. अगदी. आणि स्वातंत्र्य लढ्याला एक वैचारिक बळ देणं. याचं एखादं चांगलं उदाहरण? विदा सावरकरांनी लिहिलेलं 1857चे स्वातंत्र्य समर. तोपर्यंत ब्रिटिश त्याला फक्त शिपायांचे बंड म्हणत होते. सावरकरांनी त्याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणून मांडलं. या पुस्तकाने अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. पण असं लेखन करताना कधीकधी ऐतिहासिक तथ्यांपेक्षा राष्ट्रप्रेमाला जास्त महत्त्व दिलं गेलं असेल का? हा आक्षेप घेतला जातो आणि इथेच V.K. राजवाडे यांचं महत्त्व समोर येतं. अच्छा. राजवाडे प्रखर राष्ट्रवादी होते, पण ते तितकेच चिकित्सक संशोधकी होते. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असं ते म्हणायचे. बरोबर. पण तो लिहिताना केवळ भावनेच्या आहारी न जाता अस्सल कागदपत्रांच्या आधारावरच लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. तुम्ही कल्पना करा, हा माणूस गावोगावी फिरायचा, जुन्या घरांच्या दप्तरांमधून अक्षरशः कागदाचे चिटोरे शोधून काढायचा. कमाल आहे. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने नावाचे 22 खंड संपादित केले आणि पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलं. त्यांचं काम अभूतपूर्व आहे. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी इतिहास लेखन हे एक प्रकारचं वैचारिक युद्धक्षेत्र बनलं होतं? हो, एक प्रकारे. मग 1947 नंतर देश स्वतंत्र झाल्यावर काय बदललं?
तेव्हा इतिहासकारांनी कोणाला उत्तर देण्याची गरज नव्हती? स्वातंत्र्यानंतर इतिहासकारांनी राजा महाराजांच्या इतिहासापलीकडे पाहायला सुरुवात केली. समाज कसा होता, अर्थव्यवस्था कशी चालत होती, सामान्य माणसाचं जीवन कसं होतं, यावर लक्ष केंद्रित झालं. हो. आणि यातून 3 मोठे प्रवाह समोर आले. मार्क्सवादी, वंचितांचा म्हणजे ज्याला सबऑल्टर्न म्हणतात तो, आणि स्त्रीवादी इतिहास. या तिन्ही संकल्पना थोडक्यात समजावून सांगाल का? आधी मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय? मार्क्सवादी इतिहासकारांनी इतिहासाकडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं. त्यांच्या मते कोणत्याही समाजातला खरा संघर्ष हा उत्पादनाची साधनं आणि संपत्तीच्या वितरणावरून असतो. अच्छा. त्यामुळे त्यांनी इतिहासातल्या आर्थिक बदलांचा आणि त्याचा सामान्य लोकांवर काय परिणाम झाला याचा अभ्यास केला. दामोदर कोसंबी हे या प्रवाहातील एक मोठं नाव आहे. आणि दुसरा, वंचितांचा इतिहास. हे नावच खूप काही सांगून जात आहे. हो. आत्तापर्यंतच्या इतिहासात जे लोक नेहमीच परिघावर राहिले, दलित, आदिवासी, शेतकरी, कामगार, ज्यांना कधीच कोणी विचारलं नाही, त्यांच्या नजरेतून इतिहास लिहिण्याचा हा प्रयत्न होता. आणि याची सुरुवात भारतात खूप आधीच झाली होती, नाही का? अगदी. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी लिहून शूद्रातिशूद्रांचा इतिहास मांडला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखनातनं दलितांना इतिहासात कसं अदृश्य करून टाकलं गेलं हे अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिलं. त्यांच्या कामामुळे इतिहास लेखनाची चौकटच बदलली. आणि मग तिसरा प्रवाह, स्त्रीवादी इतिहास, म्हणजे इतिहासातील स्त्रियांचा शोध. बरोबर. कारण आत्तापर्यंतचा इतिहास बहुतांशी पुरुषांबद्दल आणि पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिला होता. त्यात स्त्रिया एकतर नव्हत्याच किंवा असल्या तरी त्या कुणाची तरी आई, बहीण व पत्नी म्हणूनच होत्या. अगदी. स्त्रीवादी इतिहासकारांनी स्त्रियांच्या नजरेतून इतिहासाकडे पाहिलं. याचीही मुळं आपल्याला 19व्या शतकात सापडतात. ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नावाचं एक पुस्तक लिहिलं, जे भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन मानलं जातं. हो. त्यांनी स्त्रियांच्या योगदानावर, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर आणि त्यांच्या इतिहासातील स्थानावर प्रकाश टाकला. वा. म्हणजे दगडावरच्या राजाच्या आज्ञेपासून ते समाजाच्या तळाशी असलेल्या माणसाच्या अनुभवापर्यंत इतिहास लिहिण्याचा हा प्रवास किती मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. अगदी. आपण आज जे काही पाहिलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की इतिहास कधीच स्थिर नसतो. तो सतत लिहिला जात असतो, त्याचा अर्थ लावला जात असतो. आणि तो कसा सादर केला जातो यावर आपला वर्तमानाबद्दलचा दृष्टिकोन ठरतो. बरोबर. याचाच अर्थ जेव्हा आपण इतिहासाचं कोणतंही पुस्तक वाचतो तेव्हा आपण फक्त घटना वाचत नसतो, तर त्या लेखकाचा दृष्टिकोनही वाचत असतो. हे प्रवाह समजून घेतल्यामुळे आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे कळू शकतं. हो. आणि म्हणूनच इतिहास वाचताना हे विचारणं महत्वाचं आहे की हा इतिहास कोणी लिहिला आहे, तो का लिहिला आहे आणि त्यात कोणाचा आवाज वगळला गेला आहे. आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. आपल्या स्रोतांमध्ये सर यदुनाथ सरकार किंवा गो. स. सरदेसाई यांच्यासारख्या काही इतिहासकारांचा उल्लेख आहे, हो, ज्यांनी कोणत्याही विचारधारेत न अडकता वस्तुनिष्ठपणे इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. पण मला प्रश्न पडतो की कोणताही पूर्वग्रह किंवा वैचारिक दृष्टिकोन बाजूला ठेवून इतिहास लिहिणं खरंच शक्य आहे का? की प्रत्येक इतिहासकार कळत नकळतपणे स्वतःचा दृष्टिकोन त्यात आणतोच? यावर विचार करायला हरकत नाही.